नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. त्याचं आज थोडं वेगळं फवारणीचं नियोजन केलेलं आहे. थोडी फूट बऱ्यापैकी आहे बरं का. चौकी पण खूप छान आहे, परंतु आता ही फूट जी आहे हे गडबड करू नका. थोडे आणखीन 4-6 दिवस, एक 6 बोट, कमीत कमी 6 बोटाच्या 6-7 बोटाची फूट होत्या म्हणजे पुसायला मोकळं होईल. कधी कधी काय होतं, या बारक्या फुटीच्या तोंडामध्ये कळी येते आणि कधी कधी काय होतं, बारकी फूट आहे उलटी करून पुसतात, मग त्याच्यासोबत चौकी जाण्याची शक्यता आहे. म्हणून आणखीन एक 4-6 दिवस ह्या प्लॉट सोबत जे शेतकरी बांधव आहेत ते आणखीन एक 4-6 दिवसानंतर फूट पुसायचं नियोजन करा. दुसरी गोष्ट, आज थोडं बायोलॉजिकल फवारणीचं नियोजन केलं. एक बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे. तर बुरशीनाशकामध्ये आपण रोको घेतलेले 650 म्हणजे 1.25 ग्रॅमने घेतलेले. 650 750 ग्रॅम. त्याच्यानंतर बायो 303R प्लस हे घेतलेले 750 आणि नीम घेतलेलं आहे, नीम ऑइल ते घेतलेलं 500 मिली. आता कसं आहे, थोडं रिस्क जास्त घ्यायची नाही, त्या हिशोबाने फवारणीचे नियोजन चालू आहे. जे शेतकरी बांधव या प्लॉटसोबत आहेत त्यांनी हे नियोजन करा आणि फूट पुसायचे 4-6 दिवसांतर नियोजन करा. आता ही जे एका फूट ही अशी काढता येते व्यवस्थित, परंतु छोटी फूट आहे, त्याच्या पोटामध्ये चौकी आहे. ती चौकी काय होते, फूट पुसताना सगळे लेबर असं उपसून घेत नाही. ती फूट काडी धरून हे अशी उपसायची असते, काडी धरून. नसतं काय होते, डिस्टर्ब होतं, फांदी त्या फांदीला ही फांदी घासते. त्रास करू नका. फूट पुसायच्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे कशा पद्धतीने फूट पुसायचे, जेणेकरून चौकी डिस्टर्ब होणार नाही, चौकीतली कळी डिस्टर्ब होणार नाही. बऱ्याच वेळेस चौकी निघून येते, असं करू नका. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी ह्याचं फवारणीचं नियोजन करा व उद्या फवारणी करून टाका. नमस्कार.